तसं 1,20,000 क्युसेस सोडलेले आहे ना. याच्या अगोदर 1,53,000 क्युसेस सोडलेलं होतं. वरच्यावर हे पाणी येत आहे. पाणी आल्यापासून संख्या कमी झालेली आहे आणि आषाढी अगोदर अधिक महिन्यात तर जवळजवळ या ठिकाणी 2,000 लोक जेवण करायचे जवळजवळ. आषाढीमध्ये पण खूप लोकांनी प्रसाद घेतलेले आहेत. त्यानंतर झालं असं की आता पाऊस आला, नदीला पाणी आलं, त्यामुळं संख्या कमी झालेली आहे. 5-7 दिवस अगोदरच आम्हाला कळवण्यात येतं आहे. इथले जे अधिकारी आहेत त्यांना अगोदर सूचना दिली जाते. त्या हिशोबाने आम्ही व्यवस्था करत असतो. पंढरपूरच्या चंद्रभागा नदीला या ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नदीकाठचे जे वस्त्या आहेत त्यांना देखील धोका पोचलेला आहे. आपण जर पाहिलं तर इस्कॉन जे मंदिर आहे त्याचा घाट देखील आता पाण्याखाली गेलेला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी देखील असते. या ठिकाणी दररोज दुपारी या ठिकाणी 12 वाजता अन्नछत्र देखील आहे आणि लोकांना या ठिकाणी अन्न दिलं जातं. आपल्यासोबत इस्कॉनचे प्रभू आहेत. तर प्रभू काय सांगाल, काय नाव आहे आणि या पाण्याच्या संदर्भाने काय सांगाल? गेल्या 27 तारखेपासून आत्तापर्यंत जवळजवळ 8-10 दिवस झाले ते नदीला दुतडी भरून पाणी वाहत आहे. त्यामुळे आमचं जो अन्नक्षेत्र आहे ते सर्व आम्ही वरच्या बाजूला घेतलेलं आहोत. तरी पण आपलं अन्नक्षेत्र काय थांबलेलं नाही, चालूच आहे. अशाच पद्धतीने आपला सर्वांचा सहकार्य असू द्या. पांडुरंगाच्या दर्शनासाठी जे लोक येतात त्यांची आपण सेवा करावा हाच आमच्या मनामध्ये असतो. आणि आपण प्रभू पाणी येण्याच्या अगोदर भाविकांची कशी स्थिती असेल किंवा किती भाविक या ठिकाणी येत होते आणि मग पाणी आल्यानंतर संख्या घटली की वाढली? पाणी आल्यापासून संख्या कमी झालेली आहे आणि आषाढी अगोदर अधिक महिन्यात तर जवळजवळ या ठिकाणी 2,000 लोक जेवण करायचे जवळजवळ. आषाढीमध्ये पण खूप लोकांनी प्रसाद घेतलेले आहेत. त्यानंतर झालं असं की आता पाऊस आला, नदीला पाणी आलं, त्यामुळं संख्या कमी झालेली आहे. प्रभू आपण जर पाहिलं तर आता इस्कॉन मंदिराचा जो घाट आहे तर त्या घाटाची काय स्थिती? घाट अगदी व्यवस्थित आहे. घाट स्वच्छता आहे आणि ते जवळजवळ 10 कामगार आहेत घाट स्वच्छ ठेवण्यासाठी. इथे चंद्रभागा मंदिर पण आहे, पुजारी पण आहे, सर्व व्यवस्थित चालले. प्रभू पाण्यात जो घाट आहे तो गेलेला दिसतोय तर त्याची काय स्थिती? नाही, सर्व आम्ही अगोदरच व्यवस्थित काढून घेतलेले आहे. जे काही इलेक्ट्रिक वस्तू आहेत, एम्प्लिफायर आहे, करण आहेत, साऊंड सिस्टम आहे, सर्व काढून घेतलेलं आहे. सर्व व्यवस्थित आहे. तर किती फूट पाणी असेल हे घाटावर? तसं 1,20,000 क्युसेस सोडलेले आहे ना. याच्या अगोदर 1,53,000 क्युसेस सोडलेलं होतं. वरच्यावर हे पाणी येत आहे. त्यामुळे हे संतुलित आहे सध्या. तसं काही फार वेगाने पण चाललेलं नाही, कंट्रोल नियंत्रणात आहे. प्रशासनाने वगैरे आपल्याला काय सूचना वगैरे केली? अगोदर आम्हाला या ठिकाणी मेसेज येत असतो आणि यूट्यूबवर पण मी बघत असतो. 5-7 दिवस अगोदरच आम्हाला कळवण्यात येतं आहे. इथले जे अधिकारी आहेत त्यांना अगोदर सूचना दिली जाते. त्या हिशोबाने आम्ही व्यवस्था करत असतो सुरक्षितेची. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी इस्कॉनचा जो परिसर आहे किंवा या ठिकाणी जो घाट आहे तो सध्या जवळपास पाण्याखाली गेला असल्याचं दिसतंय आणि या ठिकाणी दररोज अन्नछत्र चालतं आणि यामध्ये आता पाण्यामुळे भाविकांची गैरसोय होताना आपल्याला पाहायला मिळते. राईट अँगल न्यूजसाठी अशोक कांबळे, पंढरपूर.